पॉइंट चालू करतोय आपण, महत्वाच्या घडामोडी आपण स्टार्ट करतोय मित्रांनो. चलो ठीक आहे, जरा लवकर चालू केलं आपण आज व्हिडिओ. बघूया, चालू करूया आपण. ठीक आहे, बघा काही अडचणी आल्या, काही आल्या, आपण पाहूया. ठीक आहे, थोडंसं आज लवकरच सुरू केलंय. ओके, पटापट सर्वांनी जॉईन व्हा. ठीक आहे, नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय आपण. आजचे महत्वाचे जीके. मित्रांनो, जीके हा पाठ आपण बघितला तर आपल्याला महत्वाचा आहे, प्रत्येक परीक्षेला उपयुक्त आहे. जसा पोलीस भरती आहे, सध्या पोलीस भरतीला उपयुक्त असणारा असा घटक आहे मित्रांनो. आपण आजचे 100 प्रश्न म्हणजे टोटली आपले 360 प्रश्न होतात मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि आजचा भाग आहे राज्यघटना आणि पंचायत राज. लक्षात असू दे, राज्यघटना आणि पंचायत राज हा भाग आपला आहे, लक्षात ठेवा. आपण सुरू करतोय आजचा पहिला प्रश्न. प्रश्न असा आहे की जगात सर्वात मोठी लिखित राज्यघटना घटना कोणत्या देशाची आहे? मित्रांनो, जगात जर पाहायला गेलं की लिखित राज्यघटना कोणत्या देशाची आहे पाहायला गेलं तर ती प्रॉपर भारताचीच आहे, लक्षात असावं, आपल्याला माहित असावं. कुठल्या देशाची मित्रांनो? फक्त आणि फक्त भारताचीच लिखित अर्थव्यवस्था आहे, लक्षात ठेवा. सर्वात मोठी जगात लिखित राज्यघटना म्हटलं तर आपला देश कुठला? भारत देशाचीच आहे, माहित असणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे, घटना दुरुस्ती पद्धत भारताने कोणत्या देशाकडून घेतली आहे? मित्रांनो, प्रश्न असा आहे की घटना दुरुस्ती पद्धत भारताने कोणत्या देशाकडून घेतलेली आहे, असा सिंपलचा प्रश्न विचारलाय तर आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली आहे. कुठून? दक्षिण आफ्रिका. माहित असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो. घटना दुरुस्ती जर बघितलं कलम 368 नुसार, कलम 368 नुसार भारतामध्ये भारतीय घटना कलम आहे. आणि घटना दुरुस्तीच्या 3 पद्धती आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर सगळ्या पद्धती आपण पुढे पुढे सगळ्या पाहूया. भारतीय घटना कलम किती? 368 आहे, लक्षात ठेवायची गोष्ट आहे. दक्षिण आफ्रिकेकडून आपण घेतलेली आहे भारतीय घटना दुरुस्ती, लक्षात ठेवा. ठीक आहे, बघा पॉइंट आपल्याला महत्वाचं आहे, माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे, लक्षात ठेवा. घटना दुरुस्ती पद्धत आपण कुठून घेतली मित्रांनो? दक्षिण आफ्रिकेकडून. लोकसेवा आयोग आणीबाणीच्या तरतुदी राज्यपालाचे पद. बघा, लोकसेवा आयोग आणीबाणी तरतूद राज्यपालाचे पद भारतीय घटनेत कुठून घेतलेली आहे तर भारत शासन कायदा 1935 चा. आता भारत शासन कायदा 1935 चा म्हणजे कोण? ब्रिटिश सरकारने केलेला कायदा. मित्रांनो, ब्रिटिश सरकारने केलेला कायदा 1935 चा आहे, लक्षात ठेवा. 1935च्या ब्रिटिश सरकारच्या काही पद्धती आपण घेतलेल्या आहेत, आपल्याला दिसतं. पुढे, राष्ट्रपती नामधारी प्रमुख असतात तर पंतप्रधान कोणत्या पद्धतीचे प्रमुख असतात? तर वास्तव प्रमुख असतात. मित्रांनो, खूप पॉइंट महत्वाचा, खूप टाइम प्रश्न पडतो. राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख असतात तर पंतप्रधान हे वास्तव प्रमुख असतात. दोन्ही मुद्दे खूप खूप मस्ट आहेत, कारण की असे प्रश्न आपल्याला विचारतात, लक्षात असू दे की बाबा नामधारी प्रमुख कोण असतात? राष्ट्रपती. आणि वास्तव कार्यकारी प्रमुख कोण असतात? वास्तव प्रमुख कोण असतात मित्रांनो? तर लक्षात असू दे की आपल्याला माहित पाहिजे कोण असतात मित्रांनो, तर पंतप्रधान असतात. चलो पुढे निघूया मित्रांनो. ठीक आहे, भारतीय घटनेतील भाग 1 कशाशी संदर्भात आहे? संघराज्य व त्याचे क्षेत्र, नाही का? आता भाग 1 जर पाहायला गेलं, संघराज्य व त्याचे क्षेत्र आहेत, मग भाग 1 मध्ये किती कलम येतात? 1 ते 4 येतात मित्रांनो. मग काय कलम 1 काय? संघराज्य व त्याचे क्षेत्र म्हणजे आपला जो भारत विस्तार आहे तो सांगतो. 2 नवीन राज्याची निर्मिती. 3 अंतर्गत राज्याची निर्मिती. 1 ते 4 कलमांचा तिथं समावेश होतो, लक्षात ठेवा. कलम 1 काय? संघराज्य त्याचे क्षेत्र भूक्षेत्र. 2 नवीन राज्याची निर्मिती. 3 अंतर्गत राज्याची निर्मिती. आणि 4 मध्ये कलम 2 व 3 मध्ये बदल करण्याचा अधिकार. एकूण 4 कलमात, लक्षात ठेवा. भाग 1 मध्ये, भाग 1 मध्ये संघराज्य व त्याचे क्षेत्र असा आपला अधिकार आहे. पुढे भाग 2 मध्ये कशाच्या संदर्भात? नागरिकत्व. कलम 5 ते 11 जर पाहायला गेलं, नागरिकत्वांचा अधिकार दिसतो भाग 2 मध्ये, लक्षात ठेवा. भाग 1 काय? संघराज्य त्याचे क्षेत्र पाठ करून ठेवायचं मित्रांनो. आणि भाग 2 काय मित्रांनो? नागरिकत्व. कलम 5 ते 11 मध्ये बसतं, लक्षात ठेवा. कलम 5 ते 11 मध्ये बसतं. मग कलम 5 काय? भारतीय नागरिकत्व. कलम 6 काय? पाकिस्तानहून भारतात स्थलांतरित. 7 काय? भारतातून पाकिस्तान स्थलांतरित, आहे की नाही. 8 कोणत्याही व्यक्ती
परदेशातून भारतीय नागरिक घेऊ शकतो. म्हणजे कलम 5 ते 11 काय सांगतं, की नागरिकत्व सांगतं, लक्षात ठेवा. पुढे राज्य पुनर्रचना कायदा कोणत्या वर्षी अंमलात आला? 1955 मध्ये आला, लक्षात ठेवा. 55-56 मध्ये आला, लक्षात ठेवा. राज्य पुनर्रचनानुसार, लक्षात ठेवायची गोष्ट, पॉईंट खूप महत्वाचा आहे. मग राज्य पुनर्रचनानुसार पहिलं राज्य कोणतं अस्तित्वात आलं मित्रांनो? आंध्र प्रदेश आलं, लक्षात ठेवायची गोष्ट आहे. आंध्र प्रदेश आलं. पुढे भारत देशात सुरुवातीला किती राज्य व केंद्रशासित प्रदेश होते? तर 14 राज्य होते आणि 6 केंद्रशासित प्रदेश होते. आणि आता सध्या 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. सुरुवातीला 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश होते. माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो. ठीक आहे. सगळ्यांना माझा आवाज येतोय, लक्षात ठेवा. ठीक आहे. आपण कव्हर अप करतोय हळूहळू सगळे प्रश्न आपण घेतोय, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे समानतेचा हक्क भारतीय घटनेत कोणत्या कलमाशी संदर्भात आहे? समानतेचा हक्क कलम 14 ते 18 संदर्भात आहे. कलम 14 ते 18 लक्षात ठेवा. जर पाहायला गेला समतेचा हक्क घेतला तर हा कुठे बसतो? ऍक्च्युली पाहायला गेलं तर मूलभूत हक्कात बसतो. आता मूलभूत हक्क जर पाहायला गेले मित्रांनो, भाग 3 मध्ये दाखवतो. भाग किती? 3 मध्ये दाखवलं जातं. कलम किती? 12 ते 35 कलमादरम्यान येतं. 12 ते किती? 35. मग कलम 14 ते 18 काय सांगतं? समानतेचा हक्क सांगतो. मग कलम 19 ते 22 काय सांगतं मित्रांनो? जर पाहायला गेलं स्वातंत्र्याचा हक्क सांगतो. कलम 19 ते 22 काय सांगतो मित्रांनो? स्वातंत्र्याचा हक्क सांगतो. आणि कलम 23 व 24 काय? 23 व 24 काय? श्वसनाविरुद्धचा अधिकार, लक्षात ठेवायची गोष्ट आहे. ठीक आहे. आणि शोषणाविरुद्धचा अधिकार, लक्षात ठेवा. कलम 25 ते 28 काय सांगतं सर? धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. आणि कलम 29 व 30 काय सांगतं? अल्पसंख्याक हिताचं संरक्षण. आणि कलम 32 घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. घटनात्मक उपाययोजनेचा हक्क सांगतो कलम 32 मध्ये, लक्षात ठेवा. म्हणजे एक समतेचा कलम आलं तर आपण सगळे कव्हर करण्याचं काम केलं है ना. भाग 3 मूलभूत हक्क, लक्षात ठेवायची गोष्ट आहे. 12 ते 35 कलम है ना. भाग 3 मध्ये मूलभूत हक्काचा बघा, भाग 1 दाखवलं संघराज्य व त्याचे क्षेत्र, भाग 2 काय? नागरिकत्व, मग भाग 3 काय सर? मूलभूत हक्क. मित्रांनो कव्हर अप करूया आपण पटपट पटपट है ना. भाग 1 संघराज्य त्याचे क्षेत्र, भाग 2 नागरिकत्व, भाग 3 मूलभूत हक्क. पाठच करून टाकायचं मित्रांनो. विषयच मोकळा, लक्षात ठेवा. पाठ होऊन जातं, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग पुढे काय विचारलंय? राष्ट्रपती संघराज्याच्या संरक्षण दलाचा कोण असतो? तो सरसेनापती असतो. तो कोण असतो मित्रांनो? सरसेनापती असतो, लक्षात असू दे. आपल्याला माहित असणं आवश्यक आहे की तो कोण असतो? सरसेनापती असतो. माहित असणं आवश्यक आहे ना. चला जाऊया पुढे. ठीक आहे. बघा. ओके. आवाज येतो मित्र सर्वांना? ठीक आहे. चलो. ओके. पुढे नेक्स्ट पॉइंट घेऊया आपण. ठीक आहे. 2 मिनिटं मित्रांनो. चल पुढे. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट. भारताचे प्रथम नागरिक म्हणून कोणाला ओळखले जाते? तो उत्तर आहे राष्ट्रपतींना ओळखले जाते. कोणाला? राष्ट्रपतींना ओळखले जाते. लक्षात असू दे आपल्याला. पोलीस भरतीसाठी खूप उपयुक्त असे घटक आपण घेतोय, लक्षात ठेवा. सगळेचे सगळे पॉइंट कव्हर करण्याचा आपण काम करण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो, लक्षात असू द्या. ठीक आहे. हा, कलम 24 नुसार राष्ट्रपतीची निवडणुकीसाठी मतदान करण्याचा अधिकार कोणाचा आहे? मित्रांनो लक्षात ठेवा, कलम 24 आहे की नाही, राष्ट्रपती निवडणूक मतदान करण्याचा अधिकार कोणाचा आहे? सॉरी, कलम चुकला, हा लक्षात ठेवा. ठीक आहे. लोकसभेचे निर्वाचित सदस्य नंबर 1 आहे ना. लोकसभेचे निर्वाचित सदस्य नंबर 1, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य नंबर 2, राज्याच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य आणि दिल्ली आणि पुदुचेरीचे केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य. एक 2 मिनिटं मित्रांनो. ठीक आहे. व्हिडिओ मला वाटतं थोडा दिसतोय का सगळ्यांना? कव्हर अप करूया आपण. ठीक आहे. ओके. कव्हर अप करण्याचं काम करूया आपण. ठीक आहे. 2च मिनिटं मित्रांनो, सगळं सुरू होईल. हा.
ठीक आहे. हं. कमेंट मी इथंच घेतो. माझ्या मोबाईलमध्ये हातातच घेतो मित्रांनो. ते मला एक बरं पडेल. ठीक आहे. चलो. पुढे नेक्स्ट पॉइंट लक्षात ठेवा. ठीक आहे. हां. काय-काय येतं, काय-काय नाही गरजेचं असतं मला बोलायला. पुढे घेऊया आपण, चालू करूया आपण. ठीक आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी आहारता भारतीय घटना कलम काय आहे? म्हणजे एखादी राष्ट्र निवडणुकीसाठी आहारता काय आहे? तो भारताचा नागरिक असावा, त्याने वयाची 35 वर्ष पूर्ण करावी आणि लोकसभेस निवडून येण्यास पात्रता असावं. म्हणून कलम किती आहे सर? 58 संदर्भात आहे, लक्षात ठेवा. कलम 58 संदर्भात आहे, लक्षात असू दे. पुढे भारतीय राज्यघटनेत उपराष्ट्रपती पदाची तरतूद कोणत्या कलमात आहे? कलम 63 आहे, है ना. आता भारताचा उपराष्ट्रपती व्हायचा असेल तो भारताचा नागरिक आणि वय किती पूर्ण असावं सर? 35 वर्ष पूर्ण असावं. माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे सुद्धा. हा पॉइंट आपल्याला महत्वाचा दिसतो आपल्याला. ठीक आहे. ओके. पुढे जाऊया आपण. नेक्स्ट पॉइंट लक्षात ठेवा. पुढचा भाग लक्षात ठेवायचा आपल्याला की 15 है ना. राष्ट्रपतींना सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ असेल असे कोणत्या कलमात समाविष्ट आहे? कलम 74 मध्ये, लक्षात ठेवा. कलम 74 मध्ये लक्षात असू दे की पण राष्ट्रपतींना सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी पीएम आणि त्यांचं मंत्रिमंडळ असेल हे कोणत्या कलमात समाविष्ट आहे? कलम 74. आता हा प्रश्न घेण्याचा मूळ उद्देश काय? सध्या लोकसभा झालेली आहे, सगळे पीएम आणि मंत्रिमंडळ तयार झालेले आहे, असा प्रश्न एखादा येऊ शकतो म्हणून प्रश्न घेतलाय. ठीक आहे. कलम 74. भारतात किती पंतप्रधान होऊन गेले जे राज्यसभेचे सदस्य होते? फक्त 4. किती? 4 सदस्य होऊन गेले. लक्षात असू दे, फक्त 4 सदस्य होऊन गेले हे सुद्धा आपल्याला माहित असणं तितकंच गरजेचं आहे. मग कोणकोणते 4 आहे? तर त्यापैकी एक सांगतो तुम्हाला, सर्वांना माहिती आहे की आपले मनमोहन सिंग हे राज्यसभेचे सदस्य होते, लक्षात ठेवा. मनमोहन सिंग जर पाहायला गेलं तर राज्यसभेचे काय होते? सदस्य होते. नंबर 2 इंदिरा गांधी, नंबर 3 एच.डी. देवेगौडा, लक्षात ठेवा. आणि दुसरे जर पाहायला गेलं गुलजार कोण काय गुजराल, लक्षात ठेवायची गोष्ट. 4 लोक कोण? इंदिरा गांधी, ठीक आहे. नंबर 2 एच.डी. देवेगौडा. नंबर 3 लक्षात ठेवायची गोष्ट आहे मनमोहन सिंग आणि गुजराल, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे नेक्स्ट पॉइंट है ना. हा. पंडित जवाहरलाल नेहरू भारत देशाचे पंतप्रधान किती वर्षात किती काळ होते? 1952 ते 67 या काळापर्यंत पंडित नेहरू, लक्षात ठेवायची गोष्ट आहे, देशाचे पंतप्रधान होते. भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून कोणाला ओळखले जाते? भारताचे महान्यायवादी, है ना. आता भारताचे महान्यायाधीश जेव्हा निवड होते ते राष्ट्रपती करतात आणि त्यांचा कार्यकाल हा निश्चित नाहीये, लक्षात ठेवा. हे सुद्धा माहित असणं आपल्याला आवश्यक आहे, लक्षात असू दे की कार्यकाल निश्चित नाही. आणि कलम 76 नुसार भारताच्या महान्यायवादीची निवड केली जाते, हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे आपल्याला. पुढे सर्वोच्च न्यायालयाने धर्मनिरपेक्षतेशी संबंधित कोणते निकाल दिले? मित्रांनो लक्षात ठेवा, एक आहे एस.आर. बोम्मई आणि बाळा पाटील. मित्रांनो, धर्मनिरपेक्षता हा कोणती जात नसून आपल्या देशामध्ये सगळ्यांना समान भाव असणार असं जेव्हा सांगितले तर 2 निकाल आहेत, एस.आर. बोम्मई आणि बाळा पाटील. लक्षात असू दे, आपल्या 2 निकाल आहेत, लक्षात ठेवा. 2 पॉइंट आहेत, लक्षात ठेवा. एस.आर. बोम्मई आणि बाळा पाटील हे 2 निकाल लक्षात असू दे. आपल्याला पेपरला विचारते धर्मनिरपेक्षते संबंधित कोणते आहेत? तर बोम्मई आणि बाळा पाटील हे 2 पॉइंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पुढे कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मंत्र्यांचा सल्ला राष्ट्रपतीनं बंधनकारक करण्यात आला? मित्रांनो, पॉइंट खूप महत्वाचा आहे की मंत्र्यांचा सल्ला राष्ट्रपतीवर पहिला बंधनकारक नव्हता मूळ घटनेत, नंतर तो केला गेला. तर कोणती घटना दुरुस्ती? तर 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये केला गेला. कारण की सगळ्या मंत्र्यांचा सल्ला जो असेल तो राष्ट्रपतींना बंधनकारक असतात, कारण की राष्ट्रपती हे नामधारी असतात, म्हणून त्यांना असा हा कायदा भारतीय घटनेमध्ये बदल केला गेला. चलो पुढे जाऊया आपण. ठीक आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यांसाठी स्वातंत्र्य वैधानिक विकास मंडळाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आली? मित्रांनो, स्वातंत्र्य वैधानिक विकास महामंडळ होतं, लक्षात ठेवायची गोष्ट. मंडळ होतं. कलम किती? 371 नुसार वेगळं केलं. जसं जम्मू काश्मीरसाठी खास तरतूद 370 कलम होती, ती आज रद्द केली गेली. तसं वैधानिक विकास मंडळासाठी खास तरतूद महाराष्ट्रासाठी कलम 371 मध्ये सांगतं. ठीक आहे. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण? मित्रांनो, श्री प्रकाश आहेत. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण आहे मित्रांनो? श्री प्रकाश आहेत. आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तर पाहायला गेलं 1956 ते 60 आहे ना, 1956 ते 60 या काळात होते आणि पुन्हा महाराष्ट्र स्वातंत्र्य झाल्यानंतर ते 60 ते 62 काळापर्यंत होते. माहित असणं आपल्याला आवश्यक आहे. 56 ते 60 आणि 60 ते 62. पुढे
भारतीय घटनेत कोणत्या कलमानुसार राज्यपालास आपली कार्य पार पाडताना घटनेने प्रदान केलेले अधिकार वगळता सहाय्य व सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल? कोणत्या कलमानुसार सर? 163. आत्ताच पाहिलं आपण, लक्षात ठेवा. कलम 74 काय सांगतं? पीएम आणि त्याचं मंत्रिमंडळ राष्ट्रपतीला मदत करण्यासाठी उभारतं. आणि कलम 163 नुसार दोन्ही पॉइंट क्लिअर करा. बेस्ट पॉइंट आहे, लक्षात ठेवा. 163 कलम मुख्यमंत्री आहे, लक्षात ठेवायची गोष्ट आहे, राज्यपालाला मदत करण्यासाठी. आणि 74 कलम राष्ट्रपतीला मदत करण्यासाठी पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ. का हो? कारण की राष्ट्रपतीच्या नावाने सगळा कारभार चालतो आणि राष्ट्रपतीचा प्रतिनिधी पाहायला गेला तो राज्यपाल असतो, हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. पुढे, महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लावण्यात आली आहे? मित्रांनो, 3 वेळा लावण्यात आली. किती वेळा? 3 वेळा राष्ट्रपती राजवट लावण्यात आलेली आहे. पहिली राष्ट्रपती राजवट 113 दिवस होती. किती होती? 113 दिवस होती. नंतर 32 आणि 12. 113 दिवस, 32 आणि 12. लास्ट ती 12 दिवसाची होती. हे तिन्ही पॉईंट माहित असावं. 113, 32 आणि 12 दिवस 3 वेळा आतापर्यंत राष्ट्रपती राजवट आपल्याला लागू झालेली आहे. ठीक आहे. चलो मित्रांनो, पुढे नेक्स्ट पॉईंट. महाराष्ट्र राज्यात विधान परिषद सदस्य किती आहेत? मित्रांनो, 78 सदस्य आहेत, है ना. आता विधान परिषद जर पाहायला गेलं, विधान परिषद किती आहेत? 78 आहे. मग कोणकोणत्या राज्यात विधान परिषद आहे? तर लक्षात ठेवा, एमपी मध्ये आहे, बिहार मध्ये आहे, आपलं महाराष्ट्रात आहे. झाले किती सर? 3 झाले, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे जर बघितलं गेलं, कर्नाटकामध्ये आहे, तेलंगणा आहे, लक्षात ठेवायची गोष्ट आहे. ठीक आहे. आणि उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये सुद्धा आहे. हे सुद्धा पॉईंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे. भारतात किती राज्यात विधान परिषद आहे? 7 राज्यात आहेत. कमी जास्त होऊ शकते, लक्षात ठेवा. ठीक आहे. कोणत्या राज्यात विधानसभेची सर्वाधिक सदस्य संख्या आहे? विधानसभेची मित्रांनो लक्षात ठेवा, युपी मध्ये आहे. मग सेकंड कोण आहे? पश्चिम बंगाल आहे. आणि थर्ड कोण आहे? महाराष्ट्र आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्रात विधानसभा सदस्य किती आहेत मित्रांनो? 288 आहेत, लक्षात ठेवा. 288. आणि पश्चिम बंगालमध्ये जर बघितलं तर 294 सदस्य आहेत. आणि युपी मध्ये आहे 403 सदस्य. तिन्ही पॉईंट आपल्याला डोक्यात ठेवा. मस्तपैकी डोक्यात ठेवलं की आपल्याला छानपैकी मस्तपैकी आपल्या डोक्यात बसून जातो. महाराष्ट्र राज्याचे पहिले विधानसभा अध्यक्ष कोण? महाराष्ट्र राज्याचे पहिले विधानसभा अध्यक्ष म्हटलं तर सयाजी लक्ष्मण सिंग आहे, लक्षात ठेवा. मग सयाजी लक्ष्मण सिंग बद्दल काय सांगताय मित्रांनो? लक्षात ठेवायची गोष्ट आहे ती सयाजी लक्ष्मण सिंग, लक्षात ठेवायची गोष्ट आहे. हा सुद्धा पॉईंट आपल्याला महत्वाचा दिसतोय, लक्षात ठेवा. ठीक आहे. चलो पुढे नेक्स्ट पॉईंट. महाराष्ट्रात पंचायत राज साठी प्रथम समिती कोणती स्थापन करण्यात आली? वसंतराव नाईक समिती स्थापन करण्यात आली. 1960 ला स्थापन झाली. त्यांनी अहवाल सादर करा 1961 ला. त्रिस्तरीय पंचायत राजची भूमिका मांडली. त्रिस्तरीय पंचायत राज, जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद, तालुका स्तरावर पंचायत समिती आणि 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 गाव स्तरावर ग्राम स्तरावर कोण? ग्रामपंचायत. पुढे, महाराष्ट्र शासनाने पंचायतसाठी मूल्यमापनसाठी व पुनर्विलोकनसाठी 1970 मध्ये कोणती समिती नेमली? मित्रांनो लक्षात ठेवा. ठीक आहे. शासनाने मूल्यमापनसाठी आणि पुनर्विलोकनसाठी 70 मध्ये कोणती समिती नेमली? तर बोंगीरवार समिती. त्यांना बोंगीरवार समिती नेमली, लक्षात असू दे. बोंगीरवार. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्य नाही का, आता महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? मित्रांनो प्रश्न खूप सुंदर आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर उत्तर आहे 26 एप्रिल 1994. 26 एप्रिल 1994 मध्ये स्थापन करण्यात आली, लक्षात ठेवा. 1994 पॉइंट खूप महत्वाचा आहे. 1994 मध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. ठीक आहे. पुढे मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष कोण असतात? ऑब्विसली लक्षात ठेवायची गोष्ट आहे, झेडपीची स्थायी समिती खूप महत्वाची समिती असते. त्यानुसार सर्व कारभार चालत असतो. जर आपण अभ्यास केला गेला, झेडपीचे जे अध्यक्ष होतात ते पदसिद्ध अध्यक्ष स्थायी समितीचे अध्यक्ष होतात. कारण का, जो काही अंदाजपत्रक झेडपीचा म्हणजे जिल्हा परिषदेचा जो काही असेल तो संपूर्ण काम स्थायी समिती पाहते. पण स्थायी समिती मुख्य समिती असल्यामुळे मित्रांनो झेडपीचे अध्यक्ष हे स्थायी समितीचे अध्यक्ष असतात. माहित असणं आपल्याला गरजेचं आहे. पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉइंट घेऊया. जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तो उत्तर आहे 5 वर्षाचा असतो. झेडपी सदस्यांचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो, माहित असणं आवश्यक आहे. मग ग्रामपंचायत आलं, मग पंचायत समिती आली, है ना. मग दुसरी गोष्ट काय सर? महान मनपा आली, है ना. मग नपा आली, है ना. नगर परिषद आली, है ना. मग विधानसभा आली, है ना. विधान परिषद आली, है ना.
बरोबर आहे का? विधानसभा घेऊया आपण, लक्षात ठेवा. जे निवडणूक डायरेक्ट लोकांकडून निवडून देतात ते बघूया आपण. हे सर्वांचा कार्यकाळ किती वर्ष आहे? 5 वर्ष, लक्षात ठेवा. ठीक आहे. महाराष्ट्र पंचायत समिती अधिनियम केव्हाचा आहे? 1961 आहे. मित्रांनो, महाराष्ट्र पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अधिनियम कधीचा आहे? 1961 आहे. मग ग्रामपंचायत अधिनियम कधीचा आहे सर? 1958 आहे, लक्षात ठेवा. आणि मनपा नपाचा कायदा म्हणजे मनपा नगरपालिका कायदा कोणता आहे सर? महाराष्ट्र 1965 आहे. सगळे पॉईंट कव्हर अप करा. झेडपी आणि पंचायत समिती 61 आहे, ग्रामपंचायत 58 आहे, नगरपालिका नगर परिषद लक्षात ठेवा मनपा 1965 चा कायदा आहे. महाराष्ट्र पंचायत महाराष्ट्र नगरपालिका महानगरपालिका कायदा 1965 आहे. पण मुंबई महानगरपालिकेला हा कायदा लागू होत नाही. 1888 चा अधिनियम लागू होतो. फक्त एकमेव महानगरपालिका. एखाद्या ग्रामपंचायत कमीत कमी किती सदस्य असतात? 7 असतात. मग मित्रांनो, जास्तीत जास्त किती असतात? 17 सदस्य असतात. 7 ते 17 आहे ना. कमीत कमी 500 ते 600 लोकसंख्या लागते ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी. माहित असणं गरजेचं आपल्याला. नगरपालिकेत कमीत कमी व जास्तीत जास्त किती सदस्य असतात? नगरपालिकेत कमीत कमी 17, जास्तीत जास्त 65 सदस्य असतात, लक्षात ठेवा. नगरपालिकेत कमीत कमी 17 व जास्तीत जास्त 65 सदस्य असतात. माहित असणं आपल्याला आवश्यक आहे. पुढे नेक्स्ट पॉइंट. महापौर आपला राजीनामा कोणाला देतात? मित्रांनो, पॉइंट खूप महत्वाचा आहे. खूप लोक विभागीय आयुक्त सुद्धा देतात. मित्रांनो, जर बघितलं गेलं तर महापौर आपला राजीनामा ना मित्रांनो महानगरपालिका आयुक्तांना देतात, लक्षात ठेवा. नीट पॉइंट क्लिअर करा. महापौर आपला राजीनामा मनपा आयुक्तांनाच देतात, लक्षात ठेवा. पॉइंट खूप महत्वाचा आहे. पुढे, नगरपंचायतीची तरतूद भारतीय घटनेत कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये करण्यात आली? तर उत्तर आहे 74व्या घटना दुरुस्ती अन्वये करण्यात आली. मित्रांनो, 74 अमेंडमेंट होती, लक्षात ठेवा. 74 अमेंडमेंट नुसार घटना दुरुस्तीनुसार नगरपंचायतची तरतूद करण्यात आलेली होती. लक्षात ठेवा. पॉइंट थोडासा अभ्यासक पॉइंट आहे, कारण की असे प्रश्न आपल्याला डोक्यात बसले पाहिजे. ठीक आहे. पुढे मित्रांनो, कटक मंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली? 1924 मध्ये, है ना. याचे प्रमुख कोण असतात? लष्कर अधिकारी त्याचे प्रमुख असतात, लक्षात ठेवा. भारतात 62 आणि महाराष्ट्रात किती? 7 कटक मंडळ आहेत, लक्षात असू दे. माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. पुढे, ठीक आहे. लोक अंदाज समितीची स्थापना केव्हा करण्यात आली? 1921 मध्ये करण्यात आली. लोक अंदाज समितीची स्थापना 1921 मध्ये करण्यात आली. हे सुद्धा माहित असणं आवश्यक आहे. मित्रांनो, लोक अंदाज समितीचे मुख्य कार्य काय मित्रांनो? खर्च कसा होतो आणि कशा प्रकारे होतो हे बघण्याचं काम लोक अंदाज समिती करते. आणि याचे अध्यक्ष जर पाहायला गेलं, लक्षात ठेवा, तर लोक अंदाज समितीचे पॉइंट महत्वाचे आहेत की लक्षात ठेवा. लोक अंदाज समिती 30 सदस्य असतात, लक्षात ठेवा. किती? 30 सदस्य असतात. आणि मोस्ट ऑफ लोकसभेचे सदस्य असतात सगळे. ठीक आहे. पुढे नेक्स्ट पॉइंट. लोकलेखा समिती किती सदस्य असतात? 12 सदस्य असतात, लक्षात ठेवा. 15 आणि 7 2 भाग करा. 15 लोकसभेचे आणि 7 राज्यसभेचे असतात. ठीक आहे. ओके. कोणत्या वर्षापासून रेल्वेचा अर्थसंकल्प व देशाचा अर्थसंकल्प एकत्र करण्यात आला? 17-18 पासून, है ना. पण त्यावेळेस लक्षात ठेवा, जुन्या ब्रिटिशांच्या काळात सुद्धा तो एकत्रच होता. परंतु लक्षात ठेवायची गोष्ट आहे, 1924 मध्ये, है ना, ऍकवर्थ समितीच्या शिफारसीनुसार, है ना, देशाचा आणि रेल्वेचा अर्थसंकल्प वेगळा करण्यात आला. आणि तेव्हापासून आपल्या देशात आणि रेल्वेचा अर्थसंकल्प वेगळाच होता. पण 17-18 पासून तो एकत्र करण्यात आला. हे सुद्धा माहित असणं आवश्यक आहे. ऍक्च्युली रेल्वे सर्वात जास्त इन्कम सोर्स आहे आपल्या देशामध्ये सरकारला, म्हणून तो वेगळा अर्थसंकल्प मांडला असावा. पुढे, लोकसभा अध्यक्ष म्हणून PS संगमा हे विरोधी पक्षातील सदस्यांची बिनविरोध निवड झाली. ते कोणत्या लोकसभेत? तर 11व्या. म्हणजे मी काय सांगतो, आता ओम बिर्ला आपले लोकसभा सभापती, माननीय श्री ओम बिर्ला हे लोकसभाचे सभापती आहेत. परंतु लक्षात ठेवा, सत्ता ही भाजपाकडे असून सुद्धा, पण NDA सरकारकडे असेल सुद्धा, पण समजा विरोधी पक्ष नेत्याचा जर समजा लोकसभा सभापती सुद्धा होऊ शकतो. हीच गोष्ट 11व्या लोकसभेत बसली होती. PS संगमा त्यावेळेस लोकसभेचे बिनविरोध, लक्षात ठेवा, लोकसभेचे अध्यक्ष सभापती झाले होते. माहित असणं आवश्यक आहे. लोकसभेच्या कितव्या लोकसभेत पहिली महिला लोकसभा अध्यक्ष झाल्या? तर 15वी. किती लोकसभा? 15वी. मीरा कुमारी तुम्हाला माहिती असेल. नंतर सुमित्रा महाजन झाल्या. ठीक आहे. लोकसभा अध्यक्ष, लक्षात ठेवा. 15व्या सभेत पहिली मीरा कुमारी, लक्षात ठेवा. मीरा कुमारी ह्या पहिल्या महिला कोण होत्या? लोकसभा अध्यक्ष होतात.
मस्त महत्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. हा पॉईंट खूप बेस्ट आणि ताकदीचा पॉईंट आहे. हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे चला पुढे. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? आता नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष जर पाहायला गेले तर ते कोण असतात? तर पंतप्रधान असतात. कोण असतात? पंतप्रधान असतात, लक्षात ठेवा. आहे की नाही? लोकसभा कोण असतात? पंतप्रधान. मग एकात्मता परिषद आली, है ना, आंतरराज्यीय परिषद आली, नदी वाटप लवाद आला, तर सर्वांचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात मित्रांनो? पंतप्रधान असतात. माहित असणं आवश्यक आहे. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार भारतीय घटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला? तर सुवर्ण सिंह समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. भारतीय घटना कलम भाग 4A नुसार मूलभूत कर्तव्य एकूण 11 आहेत. कलम 51A नुसार, लक्षात ठेवा, सुवर्ण सिंह समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला गेला आणि 11 एकूण मूळचे 10 होते, लक्षात ठेवा. हे पण पॉईंट क्लिअर केला. मूळचे 10 मूलभूत कर्तव्य होते, आता एक वाढलं, आता सध्या 11 मूलभूत कर्तव्य आहेत. मग 11वा कधी झालं? 2009च्या कायद्यानुसार झालं. कलम 21A तिथे इनबिल्ड केला गेला. 6 ते 14 वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करण्यात आलं. लक्षात असू द्या आपल्या. ठीक आहे. पुढे, ग्रामपंचायतीचे संघटन करण्यासाठी भारतीय घटनेत कोणत्या कलमाचा समावेश करण्यात आला? तर कलम 40 चा समावेश करण्यात आला. किती? कलम 40, लक्षात ठेवा. कलम 40 चा समावेश करण्यात आला. पुढे, मार्गदर्शक तत्वांची व्याख्या कोणत्या भारतीय घटनेत भागात आहे? तर भाग 4 मध्ये आहे, लक्षात ठेवा. आणि भाग 4 मध्ये आहे ना मित्रांनो, तर भाग 4 मध्ये 36 ते 51 कलमांचा समावेश आहे. 36 ते 51. मग ह्यातला खूप महत्वाचा कलम कोणता? कलम 44 समान नागरिक कायदा माहित असणं आवश्यक आहे, लक्षात ठेवा. कलम 44 समान नागरिक कायदा. कलम 49 प्राचीन स्मारकांचे कायदे महत्वाचे. कलम 40 आता पाहिला आपण, ग्रामपंचायत, लक्षात ठेवायची गोष्ट आहे. कलम 45 आहे 0 ते 6 वयोगटातील मुलांना संगोपन करणे. 0 ते 6 का? बघा, कलम 45 मध्ये काय? 0 ते 6. आणि कलम 21 जे 11वा मूलभूत कर्तव्य ना, 21A जे आहे, ऍक्च्युली तो मूलभूत हक्कात आहे, पण कर्तव्य घेतलं गेलं म्हणून जस्ट सांगतो तिथं 6 ते 14 वयोगटातील मुलांचे संगोपन आहे. म्हणजे सरकार 14 वर्षापर्यंत मुलांचं संगोपन करते, हे आम्हाला सरळ दिसतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. चलो मित्रांनो, पुढे जाऊया आपण. ठीक आहे. हा, लोकसभेची रचनेची तरतूद भारतीय घटना कलम कोणत्या कलमात दिली आहे? तर 81 मध्ये दिली आहे. किती? 81 मध्ये, लक्षात ठेवायची गोष्ट आहे. कलमात दिली आहे की 81 कलमांमध्ये ही जी तरतूद दिलेली आहे. हा पॉइंट सुद्धा आपल्याला येणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. किती किती मित्रांनो, लक्षात ठेवायची गोष्ट आहे, 81 मध्ये दिली आहे. ठीक आहे. मिझोरम राज्यात किती लोकसभा सदस्य आहेत? 1 सदस्य आहे ना. किती राज्यात, कोणकोणत्या राज्यात आहेत, लक्षात ठेवा. जर थोडंसं मी लिस्ट वाचून तुम्हाला सांगतो, ऍक्च्युली माहित असणं आपल्याला गरजेचं आहे, लक्षात ठेवा. कारण की हे प्रश्न येऊ शकतात, है ना. मिझोरम आहे, ठीक आहे. नागालँड आहे, ना लिहितो, लक्षात ठेवा. ठीक आहे. नागालँड, सिक्कीम, अंदमान निकोबार. मला माहित असावं, मी तुम्हाला टोटली लिहून देतोय का, पॉइंट क्लिअर असावा. ठीक आहे. नंतर मग चंदीगड, लक्षात ठेवा. नंतर कोण? लक्षद्वीप आहे. नंतर पदुचेरी आहे, लक्षद्वीप पदुचेरी आहे, लक्षद्वीप पदुचेरी, लक्षद्वीप पदुचेरी. नंतर लडाख आता सध्या. नंतर HP हिमाचल प्रदेश, लक्षात ठेवा. ठीक आहे. एक सदस्य बघा मला मित्रांनो, लक्षात ठेवा यामध्ये. ठीक आहे. चलो पुढे, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण झाले? तर उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, है ना. चला, सगळे भारताचे राष्ट्रपती पाठ होतात? हो होतात. कोण आहे? राजा राधा झाकीगिरी, राजा राधा झाकीगिरी. आली संजीव ज्ञानी, आली संजीव ज्ञानी. व्यंकटशंकर नारायण, व्यंकटशंकर नारायण. कलाम, 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 कलाम. आणि प्रतिभाताई पाटील. नंतर प्रणव मुखर्जी झाले, नंतर कोविंद जी झाले, आणि आता द्रौपदी मुर्मूजी आहेत. बघा, राजा राधा झाकीगिरी, राजा राधा झाकीगिरी, आली संजीव ज्ञानी, व्यंकटशंकर नारायण, कलाम, प्रतिभाताई पाटील, है ना, प्रणव मुखर्जी, नंतर कोविंद, नंतर लक्षात ठेवा माननीय श्री सध्याचे द्रौपदी मुर्मू झाले. ठीक आहे. सगळे पाठ करू शकता, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे, आणीबाणीची तरतूद भारतीय घटनेत कोणत्या कलमात आहे? 352 ते 60 आहे. 352 ते 60 कलमात आहे. एक कोड सांगतो तुम्हाला तिथं. 352, 356, 360 आहे ना. 352 ही राष्ट्रीय आणीबाणी आहे, 356 राज्य आणीबाणी आहे, आणि 360 आर्थिक आणीबाणी. ही कधीच लागू नाही झाली. का कोड कसा आहे? बघा बघा बघा, कोड कसा? RRR आहे ना. RRR. एक पिक्चर बघताना आमदानी 98 खर्च रुपये, RRR बघितलं तर लगेच कळतं. 360 आर्थिक, 56 राज्य, 52 राष्ट्रीय आणीबाणी.
डोक्यात चाललंय का बघा. शॉर्टकट कोर्स आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. एकदम भारी कोर्स आहेत, लक्षात ठेवा. डोक्यात छान बसतात. ठीक आहे, चलो पुढे जाऊया आपण. ठीक आहे. हा, संघ लोकसेवा आयोगात कमीत कमी व जास्तीत जास्त किती सदस्य असतात? संघ लोकसेवा आयोगात कमीत कमी जास्तीत जास्त 9 ते 11 सदस्य असतात. आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होतात. ही घटना कोणत्या देशातून घेण्यात आली? आपल्याकडून जर्मनी, है ना. आत्ताच आपण आणीबाणीबद्दल बघितलं तर जर्मनीकडून आपण घेतोय, लक्षात ठेवा. जर्मनीकडून आपण घेण्यात आलेली आहे. ठीक आहे. मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या घटनेत आहे? कलम 51A. आता डिटेल पाहिलं याच्याबद्दल 11 मूलभूत कर्तव्य, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे, सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या व्यवस्थेची तरतूद कोणत्या कलमात करण्यात आली आहे? कलम 326. मित्रांनो, खूप महत्वाचं आहे कलम 326. आपण प्रौढ आहोत की नाही, आपण मतदान करू शकतो की नाही, खूप महत्वाचं. आता इलेक्शन झाले की नाही लोकसभेचे, आणि लगेच विधानसभेचे इलेक्शन आहेत की नाही, का प्रश्न नाही पडणार हा, आहे की नाही. कलम 326 मध्ये प्रत्येक प्रौढ व्यक्ती मतदान करू शकतो. कलम 326 भारतीय घटनेच्या कलमात दिलेलं आहे, माहित असणं आवश्यक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. संघ लोकसेवा आयोगात कमीत कमी जास्तीत जास्त किती सदस्य असतात? है ना. आय थिंक हा डबल झाला. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. चला, भारताने कोणत्या प्रकारचे नागरिकत्व स्वीकारले? मित्रांनो, एकेरी आहे, है ना. कोण पण विचारा, आपण काय म्हणतो? आय एम इंडियन, नंतर महाराष्ट्रीयन, नंतर कर्नाटकात म्हणतो, पण आपण कोण आहे मित्रांनो? मूळचे इंडियन. म्हणजे आपल्याकडे एकेरी नागरिकत्व आहे. जसं अमेरिकेकडे दुहेरी आहे, त्यांच्या राज्याचं आणि देशाचं. आपल्याकडे फक्त एकच आहे, देशाचं आहे, लक्षात ठेवा. एकेरी नागरिकत्व आपण बहाल केलेलं आहे. पुढे, भारतात उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण केव्हापासून सुरू झाले? 1991 पासून सुरू झालं. 1991. राज्याचा कार्यकारी प्रमुख कोणाला म्हणतात? राज्याचा राज्यपाल असतो, नाही का. आणि नामधारी प्रमुख देशाचा कोण असतो मित्रांनो? मी सांगितले, राष्ट्रपती असतात. आणि वास्तव प्रमुख कोण असतात मित्रांनो? पंतप्रधान असतात. राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतात? राज्यपाल असतात. पॉइंट क्लिअर करा. चला, भारताच्या महालेखापाल परीक्षक केंद्र सरकार तसेच राज्य सरकारचेही लेखापरीक्षण करतो, मात्र त्याची नेमणूक आणि पदमुक्ती कोण करतं? राष्ट्रपती करतात, है ना. महालेखा परीक्षकची बघा नेमणूक आणि नियुक्ती आणि पदमुक्त कोण करतात? राष्ट्रपती करतात, लक्षात ठेवा. राष्ट्रपती करतात, माहित असणं आपल्याला आवश्यक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. हा, ठीक आहे मित्रांनो, हे सगळे पॉईंट घेतोय राज्यघटनेचे. बघा, मी टाइमपास बिलकुल नाही करत, फक्त मेन म्हणजे अभ्यास अभ्यास, बरोबर आहे. तर एक तुम्हाला खूप दिवस महत्वाचे आहेत, है की नाही, आणि तुम्ही सर्वजण पाहताच होता. बघा, आणि एक खासियत आहे की जे पाहतात त्यांनी सबस्क्राईब पण करावं मित्रांनो. माझ्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करावं. आणि काही लोक असे की फक्त पाहतात पण सबस्क्राईब करत नाही मित्रांनो. मी सगळं तुमच्यासाठी करतोय, तुमच्या लोकांसाठी करतोय. तुम्ही पण सबस्क्राईब करावं मित्रांनो. ठीक आहे. ओके मित्रांनो, चलो पुढे जाऊया. सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या केसमध्ये प्रास्ताविक घटनेचा भाग नसण्याचे, है ना, स्पष्ट केले आहे? बघा का, तिन्ही भाग क्लिअर करतो का. बेरुबारी युनियनने सांगितलं की प्रास्ताविक भाग नाही घटनेचा. बेरुबारी युनियनने सांगितलं, परत चेंज केलं. सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यात प्रास्ताविक घटनेचा भाग आहे असं सांगितलं? तर केशवानंद भारती केसमध्ये. बघा, हे तिन्ही प्रश्न पेपरला येतात का. भरतीला काय कोणत्याही पेपरला येऊ शकतात. हे तिन्ही प्रश्न खूप महत्वाचे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि कोणत्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने प्रस्तावित घटनेचा अविभाज्य भाग आहे? तर LIC ऑफ इंडिया 1956. बघा, तिन्ही भाग नाही बेरुबारी युनियन, भाग आहे केशवंत भारती केस, आणि अविभाज्य भाग आहे म्हणतात कोण? LIC ऑफ इंडिया 1995. मित्रांनो, तिन्ही पॉईंट नीट पाठ करा. 101% प्रश्न येतो बघा याच्यावरती, लक्षात ठेवा. पुढे, हिमाचल प्रदेश राज्याचा दर्जा केव्हा बहाल करण्यात आला? 1971 मध्ये. म्हणजे हा सुद्धा पहिला केंद्रशासित प्रदेश होता, पण तो नंतर 1971 HP ला म्हणजे हिमाचल प्रदेशला राज्याचा दर्जा बहाल करण्यात आला. पुढे मित्रांनो, नेक्स्ट पॉइंट है ना, महाराष्ट्र पंचायत राज साठी प्रथम समिती केव्हा स्थापन करण्यात आली? चुकला हा पॉइंट. ठीक आहे, पुढे गेले. चला पुढे, है ना. सर्वोच्च न्यायालयाचे है ना, न्यायाधीशांना नाही का, न्यायाधीशांना लक्षात ठेवा, है ना, आपल्या पदाची शपथ कोण देतात? मित्रांनो, राष्ट्रपती देतात, है ना. राष्ट्रपती शपथ देतात, लक्षात ठेवा. सुप्रीम कोर्टच्या सरन्यायाधीश ते इतर न्यायाधीशांना शपथ राष्ट्रपती देतात. आणि उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतपत्रिका वापरली जाते, ती कोणत्या रंगाची असते? ही खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. उपराष्ट्रपतीसाठी कोण निवडणूक वोटिंग करतं? एक लोकसभेचे निर्वाचित सदस्य, एक राज्यसभेचे निर्वाचित सदस्य. लोकसभेचे निर्वाचित सदस्य, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य. मग ती कोणत्या रंगाची असते? गुलाबी असते, है ना.
लक्षात असू दे, गुलाबी साडी डोक्यात ठेवून टाकायची आहे की नाही, गुलाबी लक्षात ठेवा. पुढं उपराष्ट्रपती निवडणुकीत कोण मतदान करतात, लोकसभा सदस्य आणि कोण राज्यसभा सदस्य. आताच पॉइंट क्लिअर झाला, लक्षात ठेवायची गोष्ट आहे. ठीक आहे. हा, राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतपत्रिका वापरली जाते, ती कोणत्या रंगाची असते मित्रांनो, हिरव्या आणि लाल रंगाची, गुलाबी रंगाची असते. मग गुलाबी रंगाची कोण करतं, वोटिंग कोण करतं गुलाबी रंगाची, लक्षात असू द्या, गुलाबी रंगाची कोण करतं, लोकसभा सदस्य आणि राज्यसभा सदस्य. आणि हिरव्या रंगाची कोण करतं, राज्य विधानसभा. लक्षात ठेवा, राज्य विधानसभा सदस्य करतात, है ना. काय पॉइंट महत्वाचा आहे बघा, क्लिअर अप करा, आहे की नाही. उपराष्ट्रपतीसाठी फक्त कोण करतं, लोकसभा सदस्य राज्यसभा सदस्य, मग गुलाबी. राष्ट्रपतीसाठी गुलाबी कोण करतं, लोकसभा सदस्य राज्यसभा सदस्य. आणि विधानसभा सदस्य कुठल्या रंगाची करते सर, हिरव्या रंगाची करते. मतपत्रिका हिरव्या रंगाची असते तिथं, लक्षात ठेवा. आजही तिथं जे मशीन जी आहे, मशीनचा वापर केला जात नाही. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीसाठी त्याला पेपर असतो, पेपरमध्ये त्यांचं नाव असतं, त्यांना आपलं मत द्यायचं असतं मतपत्रिकेत, लक्षात ठेवायची गोष्ट आहे. आणि नियमाने पाहायला गेलं तर लक्षात ठेवा, रंग असतो त्याला, हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. का पेपरला का नाही येणार प्रश्न सांगा ना. चलो पुढे नेक्स्ट. आणि हा प्रश्न घेण्याचं कारण काय, आपल्या माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मी बघितलं असेल करंट अफेअरमध्ये त्यांचे 3 पुस्तकं प्रकाशित झाले, माननीय श्री देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. म्हणून हा प्रश्न मी जरा घेतला, कारण की जरा वाटतो असा प्रश्न येऊन फिरू शकतो का, म्हणून हा पॉईंट मी घेण्याचं काम केलं. चला पुढे मित्रांनो, है ना. भारताचे 2 वेळा बिनविरोध निवडून येणारे उपराष्ट्रपती कोण, राधाकृष्णन, है ना. राधाकृष्णन हे भारताचे बिनविरोध निवडून येणारे 2 वेळा उपराष्ट्रपती राधाकृष्णन. आत्ताच सांगितलं, त्यानंतर ते राष्ट्रपती झाले, है की नाही. पुढे 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 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो, 6 वर्षाचा, है ना. दर 2 वर्षांनी ना मित्रांनो 103 सदस्य निवृत्त होतात आणि पुन्हा तितके सदस्य येतात. कारण की राज्यसभा ही जर पाहायला गेली, ही स्थायी सभागृह कधीही विसर्जित होऊ शकत नाही, कधीही बंद होऊ शकत नाही. लक्षात ठेवा, तिचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो. सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो, पण राज्यसभेचा कार्यकाळ हा कधीही बंद न होणारी, लक्षात ठेवा, मॉइंट आहे, स्थायी सभागृह आहे ते, लक्षात ठेवा. ठीक आहे. हा, उच्च न्यायालयासाठी भारतीय घटनेत कोणत्या भागात तरतूद आहे, भाग 5 मध्ये. उच्च न्यायालयासाठी नाही का, कलम 214 नुसार काय स्थापन करू शकतो आपण, प्रत्येक राज्यामध्ये एक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार भारतीय घटनेने आपल्याला दिलेला आहे. पुढे 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 उच्च न्यायालय एक राज्यात स्थापनेसाठी कोणते कलम आहे, कलम 214 आहे. कलम किती आहे, 214 कलम आहे. ठीक आहे. पुढे जाऊया मित्रांनो. ठीक आहे. पक्षांतर बंदी कायदा भारतीय घटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये आहे, 10वी अनुसूचीमध्ये आहे की नाही. ज्यांनी समजा निवडून आलं आणि पक्षांतर केलं तर त्याचं त्या व्यक्तिमत्वाचं पद जातं. आपल्या इथे उदाहरण आहे की साताऱ्याचे राजे, आहे ना. सातारच्या राजांनी राष्ट्रवादीतून निवडून गेले लोकसभेत, आणि त्यांनी काय केलं की भाजपमध्ये गेले, तर तिथे पोटनिवडणूक झाली होती. हे सुद्धा माहित असणं आवश्यक आहे आपल्याला. ठीक आहे, पॉइंट आहे. ओके. पुढे पेसा कायदा केव्हा अंमलात आला, 1996 मध्ये, 96 मध्ये अंमलात आला. ठीक आहे. राष्ट्रपतीने साहित्यशास्त्र, कला, है ना, आणि समाज या क्षेत्रातील विशेष ज्ञान, व्यावहारिक अनुभव असेल, किती व्यक्तींना राज्यसभेला नामनिर्देशित करण्याचा अधिकार आहे, तर 12 लोकांचा. लक्षात ठेवा, काय समाज सुधारक पाहिला, कला आणि समाज, है ना, या क्षेत्रातील विशेष ज्ञान, व्यावहारिक अनुभव असलेल्या किती व्यक्तींना राज्यसभेला नामनिर्देशित करण्याचा अधिकार आहे, तर मित्रांनो 12 लोकांचा अधिकार आहे. माहित असणं आपल्याला आवश्यक आहे. पुढे नेक्स्ट, राज्यसभेत सध्या किती सदस्य आहेत, 245 आहेत. खरं पाहायला गेले 250 सदस्य आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. पण सध्या किती आहेत, 245 सदस्य आहेत. माहित असणं म्हणजे सध्या पदावरती असणं 245 आहेत आणि 250 आहे, म्हणजे 5 सदस्य आपण अजून तिथं निवड म्हणजे जागा क्षेत्र केलेलं नाहीये. ठीक आहे. राज्यसभेचे घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशात एक सदस्य असणारे किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत, तर उत्तर आहे 9. राज्यसभेचे घटक राज्याचे किती आहेत, 9 आहे. लक्षात ठेवा. पुढे पहिली लोकसभा केव्हा झाली, 1952 मध्ये झाली. 52 ते 57 चा काळ होता, 5 वर्षाचा होता. मला वाटतं 3 महिने अगोदर ही लोकसभा संपवली होती. पुढे मूळ घटनेत लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा आहे, तर 5 वर्षाचा आहे. लक्षात ठेवा. नंतर तो 6 वर्षाचा झाला होता आणि तो पुन्हा 5 वर्षाचा केला गेला. असावं माहितीये, लोकसभेचा कार्यकाल मध्ये 6 इयर्स पुन्हा 5 वगैरे केला गेला. माहिती असणं आवश्यक आहे. हा पॉईंट खूप बेस्ट आहे. ठीक आहे. हा, पुढे पुढे
नवीन लोकसभेच्या निवडणुकीनंतर मागील लोकसभेचे जे शेवटचे अधिवेशन होते त्यास काय म्हणतात? लेमडेक अधिवेशन. मित्रांनो, खूप पॉइंट आहे, महत्व आहे. लेमडेक अधिवेशन काय असतं, की लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता निवडणूक झाली ना, एक शेवटचं अधिवेशन असतं जुन्यांचं आणि नवीनचं. त्याला लेमडेक अधिवेशन म्हणतात. लेमडेक अधिवेशन म्हणतात. माहित असणं आपल्याला आवश्यक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. हा, कोणत्या कलमानुसार भारताचा उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो? तर कलम, लक्षात ठेवायची गोष्ट आहे, कलम कलम मित्रांनो थोडं चुकलं इथे. 64 कलमानुसार लक्षात ठेवा. कोणत्या कलमानुसार भारताचा उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो? लक्षात ठेवा, कलम 64 नुसार तो राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष सभापती असतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. हा, हुंडा का, ठीक आहे, हुंडा प्रतिबंधक विधेयक का केव्हा केव्हा पारित करण्यात आले? 1960-61 संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतो? तर लोकसभा सभापती भूषवतो. लोकसभा सभापती भूषवण्याचं काम करतो. ठीक आहे. पुढे मित्रांनो, नेक्स्ट पॉइंट आहे ना, भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, है ना, है की नाही. 11 डिसेंबर 1946 मध्ये मित्रांनो लक्षात ठेवा, कायमस्वरूपी अध्यक्ष झाले डॉक्टर राजेंद्र प्रसाद, है की नाही, कायमस्वरूपी घटनेचे अध्यक्ष झाले. पुढे भारतीय घटनेच्या मसूद समितीचे अध्यक्ष खालील कोण झाले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. लक्षात ठेवा, 29 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. पुढे लोकांनी लोकांसाठी चालवले राज्य म्हणजे काय मित्रांनो? लोकशाही. आपली शाही, लोकशाही. पुढे 26 जानेवारी 2020 पासून 2 केंद्रशासित प्रदेशांना एकमेकांमध्ये विलीन करण्यात आले. ते कोणते? दादरा नगर हवेली आणि दीव दमण. तारीख लक्षात ठेवा, 26 जानेवारी 2020. 2 केंद्रशासित प्रदेश एक झाले, दादरा नगर हवेली व दीव दमण. माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. ओके. ओरिसा राज्याचे ओडिशा असे नाव केव्हा झाले? नोव्हेंबर 2011. हे सगळे पॉइंट लास्ट क्लासचे खूप महत्वाचे आहेत, ताकदीचे लक्षात ठेवा. पुढे आंध्र प्रदेशातून तेलंगणा राज्याची निर्मिती केव्हा करण्यात आली? मित्रांनो तारीख इथे 2 जून 2014. 2 जून 2014. कायदेविषयक अधिकार कोणत्या संसदेच्या घटकामार्फत केले जाते? होतात राष्ट्रपती. लक्षात ठेवा का, की कायदेविषयक अधिकार जे असतात ते कोणाच्या नावाने चालतं? राष्ट्रपतीच्या नावाने चालतं. पॉइंट खूप महत्वाचा आहे, हा लक्षात ठेवा. खूप खूप महत्वाचा आहे. कायदेविषयक अधिकार कोणत्या संसदेच्या कोणत्या घटकामार्फत होतात? तर राष्ट्रपतीच्या मार्फत होतात. हा प्रश्न आपल्याला जमलिंग होतो, कधी असं वाटतं पीएम किंवा लोकसभा असेल, तर उत्तर काय? राष्ट्रपती आहे. पुढे भारत सरकारचा सर्व कार्यकारी कारभार कोणाच्या नावाने चालतो? तर राष्ट्रपती. मी सांगितलं ना, नामधारी प्रमुख कोण असतात? राष्ट्रपती असतात. लक्षात ठेवा, नामधारी प्रमुख कोण असतात? राष्ट्रपती असतात आणि त्यांच्याच नावाने कारभार चालतो. कोणताही कारभार त्यांच्या नावाने चालतो, माहित असणं आवश्यक आहे. मित्रांनो, सगळेच्या सगळे पॉईंट आपण कव्हर करण्याचा पाठ केला. बघा, आज माझा 4था दिवस आहे. पहिल्या दिवशी 60 आणि कंटिन्यू 100 क्वेश्चन. मित्रांनो, थोडीशी सुरुवात आहे, लक्षात ठेवा. आणखी चांगले चांगले पॉईंट घेऊया, जेणेकरून छान छान प्रश्न येतील पेपरला आणि तुम्हाला त्याचा युजफुल होईल. ठीक आहे. आज आपण इथेच थांबू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू मित्रांनो.